मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील. किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज, नवऱ्याची शोधाशोध, नक्की घडलं काय? हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एक अनोखी घटना घडलेली आहे. हातात फलक घेऊन तरुण 2 महिन्यापासून आपल्या पत्नीचा शोध घेत आहे. पतीने गंभीर आरोप केला आहे की त्याच्या सासरच्याने त्याच्या पत्नीचं अपहरण केलं आहे. धर्मेंद्र नागराज असं या तरुणाचं नाव आहे. धर्मेंद्रच्या पत्नीचं 2 महिन्यापूर्वी अपहरण झालं होतं आणि त्याला त्याच्या सासरच्या लोकांवर संशय आहे. हातात एक फलक घेऊन तो त्याच्या हरवलेल्या पत्नीला शोधण्यासाठी मदत मागत आहे. तरुणाने सांगितलं की त्याने 5 महिन्यापूर्वी इंदूरमधील सिमरोल गावातील यशस्वीशी प्रेमविवाह केला होता. 2 महिन्यांपूर्वी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता काही अज्ञात लोक कारमधून आले. त्यांनी त्याची पत्नी यशस्वीचं अपहरण केलं. प्रेमविवाहामुळे सासरच्या मंडळींना राग आला होता आणि त्यांनी पत्नीला परत घेऊन जाण्याची धमकी दिली होती. घटनेनंतर धर्मेंद्रने चेपाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. CM हेल्पलाईन 181 वर SP ऑफिसमध्येही तक्रार केली, पण कोणतीही कारवाई झाली नाही. 2 महिन्यापूर्वी अचानक पत्नीचं अपहरण झालं. धर्मेंद्रने सांगितलं की 5 वर्षापूर्वी इंस्टाग्रामवर दोघांची मैत्री झाली. यानंतर दोघेही एकमेकावर प्रेम करू लागले. 5 वर्षाच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनीही घरातून पळून जाऊन आर्य समाज मंदिरात लग्न केलं. लग्नानंतर दोघेही आनंदाने सुखात आयुष्य जगत होते. पण 2 महिन्यापूर्वी अचानक पत्नीचं अपहरण झालं. पोलीस या प्रकरणात मदत करत नाहीत. पती म्हणतो की त्याला अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता. 24 फेब्रुवारीच्या रात्री 1 वाजता धर्मेंद्रला एक अनोळखी नंबरवरून यशस्वी मेसेज आला होता. या यशवीने मेसेजमध्ये लिहिलं होतं, मला घेऊन जायला ये, हे लोक मला घेऊन आले आहेत. तिने मेसेजचा घरचा पत्ता लिहिला आहे. एकटा येऊ नकोस, पोलिसांनाही सोबत घेऊन ये, कारण इथं खूप गुंड आहेत, असा सल्लाही दिला. तिनं असंही सांगितलं की तिचं सकाळी 9 वाजेपर्यंत तिचं दुसरं लग्न लावलं जाईल आणि हे लोक धर्मेंद्रला खोट्या प्रकरणात अडकवून जेलमध्ये पाठवतील. सासरच्या लोकांना प्रेमविवाहाचा राग होता, म्हणूनच संशय माझ्या सासरच्या लोकांवर आहे. मी चिपाबाद पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तक्रार दाखल केली, पण आत्तापर्यंत पोलीस विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही, असं तरुणाने म्हटलं आहे. सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा. पुढील तपास आता पोलीस करतील हीच अपेक्षा करूया. या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.